ठाकरेंच्या दोन नगरसेवकांची एकचूक आणि भाजपचा मार्ग मोकळा। मुंबई महापालिकेतील प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठीचा रणसंग्राम नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। यावेळीही 17 प्रभाग समित्यांच्या निवडणुकीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले होते। मुंबई महापालिकेच्या या 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी झालेला हाय व्होल्टेज रणसंग्राम अखेर सत्ताधारी महायुतीच्या विजयाने संपला। तर झालं असं, सोमवारी 9 मार्च प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू होती। बहुतांश ठिकाणी निकाल स्पष्ट दिसत होता, मात्र एस आणि टी प्रभाग समितीकडे सर्वांचे विशेष लक्ष होते, कारण येथे महायुती आणि ठाकरे गट परस्पृत मित्र पक्षांचे संख्याबळ अगदी तोडीस तोड होते। दोन्ही बाजूंना प्रत्येकी 10-10 मते होती, त्यामुळे येथे चुरशीची लढत होणार हे निश्चित होते। नियमानुसार जर दोन्ही बाजूंना समान मते पडली असती तर निकाल ईश्वर चिठ्ठीने लागला असता, म्हणजेच काय तर लकी ड्रॉने। त्यामुळे प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचं ठरणार होतं। मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलं। मात्र याच वेळी एक अनपेक्षित घडामोड घडली। ठाकरे गटाचे दोन अनुभवी नगरसेवक सुरेश शिंदे आणि नगरसेविका दीपमाळा बढे यांनी मतदान करताना एक तांत्रिक चूक केली। त्यांनी आपल्या उमेदवाराऐवजी भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या कॉलम मध्ये सही केली। मतदानाची मोजणी सुरू झाल्यावर ही चूक समोर आली। नियमानुसार चुकीच्या कॉलम मध्ये केलेली सही वैध मानली जात नाही, त्यामुळे दोन्ही मते अवैध ठरवण्यात आली। क्षणातच सगळं समीकरण बदललं आणि ठाकरे गटाच्या खात्यात जाणारी 2 मते बाद झाली आणि भाजपचा विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाला। त्यानंतर राजकीय वर्तुळात लगेच चर्चांना उधाण आलं। 2 अनुभवी लोकप्रतिनिधींकडून अशी चूक कशी झाली? हा केवळ योगायोग होता की त्यामागे काही वेगळं राजकारण होतं? दरम्यान प्रभाग समित्यांच्या निवडणुकीचे अंतिम चित्रही स्पष्ट झाले। 17 पैकी 11 समित्यांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने विजय मिळवला, तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला प्रत्येकी 2 समित्यांवर समाधान मानावे लागले। मनसे आणि MIM नेही प्रत्येकी एका समितीवर विजय मिळवत आपली उपस्थिती दाखवून दिली। विशेष म्हणजे एम पूर्व प्रभागात MIM च्या खैरनुसा हुसेन यांनी शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधले। मात्र या सगळ्या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चेचं राहिलं ते एस आणि टी प्रभागातील ती 2 सह्या। ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या स्वतःच्या नगरसेवकांच्या चुकीमुळे विजय हाताशी येऊनही निसटला। म्हणजेच काय तर हाताशी आलं पण तोंडातून गेलं। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।